प्रकाशम व्यापकम नाम रूपयोः अधिष्ठानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यत्व निर्मलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं महा एवाहं नमत्तोऽन्यदिति मे निश्चिता मतिः। शिष्याने श्रीगुरूंना थोडं खुबीनं विचारलं की त्यांनी जेव्हा अन्यथा ख्याती सांगितली, देशकालाच्या ठिकाणी कारणता आणि आकाशादी सृष्टीच्या ठिकाणी कार्यता ही का प्रतीत होते असं सांगितलं, तर त्यांनी सांगितलं की ब्रह्माचं कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीत होते. तर त्यांनी सांगितलं आकाशाचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मच आहे. आणि देशकालाचं अधिष्ठान ब्रह्मच आहे. तर एकाच्या ठिकाणी कार्यता आणि एकाच्या ठिकाणी कारणता ही का प्रतीत व्हावी, तर त्यांनी सांगितलं की मायाबलाने ती प्रतीत होते असं सांगितलं. आणि हे ऐकल्यानंतर मग तो म्हणतो हे झालं देशकालाच्या ठिकाणी कारणता ही मायाबलाने ही ब्रह्माची प्रतीतीला येते. देशकालाच्या ठिकाणची कारणता आहे कोणाची? ब्रह्माची. मग आकाशादी सृष्टी हे कार्य वाटतं, ती कार्यता सुद्धा कोणाची? ब्रह्माचीच आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ ब्रह्माच्या ठिकाणी कार्यकारण भाव आला असं त्यांनी सांगितलं. त्याच्या विचारण्याचा भाव असा होता की ब्रह्माच्या ठिकाणी कार्यकारण भाव आला म्हणजे ब्रह्म कोणापासून उत्पन्न झालं आणि ब्रह्मापासून काहीतरी कार्य उत्पन्न झालं. याचा अर्थ ब्रह्माचं असंगत्व बाधित झालं. आणि सगळ्या दर्शनकारांना हेच अपेक्षित आहे की ब्रह्म असंग नाही, ब्रह्म काय आहे म्हणजे निर्विशेष नाही, ब्रह्म हे सविशेष आहे. आणि असं झालं की मग विशिष्ट ब्रह्म आहे तुमचं. ब्रह्म हे विशिष्ट ब्रह्म आहे म्हणजे ते उपाधिक सोपाधिक नाही. सोपाधिक नाही म्हणजे ते उपाधिकल्पित असते. जर आता ते सत्यत्वच जर त्याच्या ठिकाणी कार्यकारण भाव सत्य झाला तर अर्थात ते निरुपाधिक त्याचं स्वरूप नाही. असंग निर्विकार असं त्याचं स्वरूप सिद्ध होणार नाही. सगळ्या दर्शनकारांनी या ठिकाणी जगताला म्हणजे कार्यरूप आकाशादी सृष्टीला, देशकालाला आणि मायेला ह्या सर्वांना सत्य मानून ह्या जगताची संगती सांगतात. एकमेव वेदांत दर्शनच असं आहे की तुका म्हणे तुची खरा येरव अवघा पसारा, परमात्म्याच्या अतिरिक्त काही सद्वस्तू म्हणून नाही असं सांगणार आहे. पण मग याचा अर्थ परमात्मा कार्यकारण भावाच्या अतीत आहे हे सिद्धांत आहे. तर हा सिद्धांत सांगत असताना तो म्हणतो की देशकालाच्या ठिकाणी कारणता जी ब्रह्माची तशीच आकाशादी सृष्टीच्या ठिकाणी कार्यता ही ती ब्रह्माचीच ना गुरुजी काय म्हणतील? होय असं म्हटलं की सर्व सिद्धांतच कोलमडला. परंतु गुरुजी एकदम त्याला निक्षून सांगतात की बाबा अजातवादाच्या दृष्टीने देशकालही झाला नाही आणि आकाशादी सृष्टीही उत्पन्न झाली नाही. ऐकी नाही कोणापासून? ब्रह्मापासून. म्हणजे ब्रह्म कोणाचं कारण नाही. आणि ब्रह्म अजातवादाच्या दृष्टीने ब्रह्म हे स्वामी महाराज सांगायचे हा जो कार्यकारणरूप प्रपंच आहे ना, कार्यकारणरूप प्रपंच, कारण कोण आहे? माया. परिणामी उपादान कारण कोण आहे? माया. आणि जगदरूपी काय आहे? कार्य. आहे की नाही? मग हे उपादान कारण आणि कार्य हे दोन्ही अधिष्ठान ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी आध्यस्थ आहे. बरोबर ना? म्हणजे या ठिकाणी ब्रह्माच्या ठिकाणी कार्यकारण भाव नाही. ब्रह्म हे केवळ अधिष्ठान स्वरूप आहे आणि त्याच्यावर हे सर्व आध्यस्थ आहे. आध्यस्थ पदार्थाची शक्ती वेदांताच्या दृष्टीने आहे की ज्या अधिष्ठानात ज्या पदार्थाचा म्हणजे ज्या कार्यकारण भावाचा त्रैकालिक अत्यंताभाव असतो त्याच अधिष्ठानात या ठिकाणी हे कार्यकारणात्मक सर्व सृष्टी भासत असते. म्हणजे तत्वतः अधिष्ठान आहे पारमार्थिक सत्तावान आणि आध्यस्थ आहे प्रातिभाषिक किंवा व्यावहारिक सत्तावान. समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो.
म्हणजे ब्रह्माचं असंगत्व, अधिष्ठानत्व हे कसं आहे, निर्विकार आहे. त्याच्यामध्ये कोणतंही विकार किंवा परिवर्तन किंवा विकार शब्दाचा अर्थ कार्य हे त्याच्यापासून काही उत्पन्न होत नाही, असा अजातवादाचा आमचा सिद्धांत आहे. हे तू विसरू नकोस. आम्ही आमच्या सिद्धांताला विसरलो असं तुला वाटता कामा नये. उलट हाच सिद्धांत वास्तव आहे आणि तो आम्ही तुझ्या बुद्धीवर आरूढ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जरी तू कितीही शंका केल्या तरी त्या शंकांचं जेणेकरून समाधान होऊन तो आमचा सिद्धांत तुझ्या बुद्धीवर आरूढ होईल, अशाच प्रकाराने कथन किंवा निरूपण करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. किंवा आपल्या सगळ्या गुरु शिष्य परंपरेत उपनिषदांपासून तर आत्तापर्यंत आस्मद गुरुपर्यंता काय नाही वंदे गुरु परंपराम काय श्लोक आहे, नाही हा ते तर आहे ते एवं परंपरा प्राप्त. पण दुसरे आपण हे करतो आपल्या शिवानंद आश्रमाचं ते मंगलाचरण आहे. तर याच्यामध्ये भगवान शंकरापासून सुरू झालं तर आत्तापर्यंत आमच्या गुरूंपर्यंत आलेली जी परंपरा आहे ते परंपरेला आम्ही वंदन करतो. म्हणजे त्या परंपरेलाच आम्ही प्रवाहित ठेवतो. वंदे गुरु परंपरा. त्या परंपरेने आम्ही तुला, तरी तुझ्या बुद्धीमध्ये किती दोष असले, किती तर्क असले, तरी त्या तर्काचं निराकरण करून आम्ही विशुद्ध स्वरूपात तुला ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान करून देणार आहोतच. आता तुला शंका येतात, त्या शंकेचं आम्ही निराकरण करणार आहोत. पण तू हे पक्क लक्षात ठेव की ब्रह्मस्वरूप हे कोणाचं कार्य नाही आणि कोणाचं कारण नाही. पण कोणती दृष्टी आहे ही? अजातवादाची दृष्टी आहे. म्हणजे स्वतःची श्रीगुरूंची दृष्टी आहे अजातवादाची. त्याच्यामध्ये जग आणि जगाचं कारण अज्ञान हे कधीही उत्पन्न झालेलं नाही, हे त्यांचा सिद्धांत आहे. त्याला म्हणतात अजातवाद. परंतु हा सिद्धांत आपण अनेक वेळा चिंतन केले, थोडक्यात सांगतो. जर हा सिद्धांत कोणाला झेपत नसेल, कळत नसेल, पटत नसेल, तर त्याच्यासाठी थोडासा वेदांतांनी वेगळी प्रक्रिया सांगितली. ती प्रक्रिया आहे विवर्ताची. कोणते वाद? अजातवाद नाही झेपला तर विवर्तवाद. त्या विवर्तवादामध्येही पुन्हा दोन विभाग केलेले आहेत विवर्तवादामध्ये. एक आहे दृष्टी सृष्टीवाद आणि दुसरा आहे सृष्टी दृष्टीवाद. दृष्टी शब्दाचा अर्थ आहे ज्ञान आणि सृष्टी शब्दाचा अर्थ आहे जगत. दृष्टी सृष्टी म्हणजे ज्या वेळेला आपल्याला ह्या जगताचा किंवा पदार्थाचं ज्ञान होतं ना, त्या ज्ञान समकालातच तो पदार्थ उत्पन्न होऊन भासतो. पदार्थाचं ज्ञान गेलं की तो पदार्थ पण जात असतो. याला म्हणतात दृष्टी सृष्टीवाद. येणारच आहे आता पुढं. किंवा एक दुसरी, ते जर आपल्याला पदार्थ आणि त्याचं ज्ञान, हे पुस्तकाचं ज्ञान झालं तेव्हाच नवीन पुस्तक उत्पन्न झालं, आणि आपल्याला आता घटाचं ज्ञान झालं तर पुस्तकाचं गेलं की नाही? तर म्हणतात ज्ञान गेलं तेव्हा पुस्तकही गेलं आणि ज्ञानही गेलं. आणि आपण आता जर पुन्हा पुस्तकाकडे पाहिलं तर आता काय, जेव्हा पुस्तकाचं ज्ञान झालं तेव्हा पुस्तकही पुन्हा नवीन उत्पन्न झालं आणि त्याचं म्हणजे ज्ञान समकालातच उत्पन्न झालं. याला म्हणतात दृष्टी सृष्टीवाद. परंतु हा वादही कोणाला पटत नाही, कारण आपल्याला अनेक जन्माचे संस्कार आहे की हे पुस्तकं, आता मला ज्ञान झालं पण ज्ञान होण्याच्या आधी पुस्तक होतं की नाही? मग ह्या पुस्तकाला जर ज्ञान समकालातच उत्पन्न होतं म्हणलं तर त्याला कोणती सत्ता दिली? ज्ञात सत्ता दिली. आणि आपल्याला ज्ञान नव्हतं पण पुस्तक होतं असं आपण म्हणतो, तेव्हा त्या पुस्तकाला कोणती सत्ता दिली? अज्ञात सत्ता दिली आहे की नाही? त्याला कोणती? अज्ञात सत्ता. जिच्यामध्ये ज्ञान समकालात पदार्थ मानतात, म्हणजे त्या पदार्थाला ज्ञात सत्ता देतात, त्याला म्हणतात दृष्टी सृष्टी. त्याला काय म्हणतात? दृष्टी सृष्टी. आणि ज्याच्यामध्ये ज्ञान पूर्वकालात पदार्थ होता असं मानलं जातं त्याला काय म्हणतात? सृष्टी. म्हणजे अगोदर जगत आहे आणि नंतर त्याची दृष्टी म्हणजे ज्ञान आहे असं मानतात, त्याला म्हणतात सृष्टी दृष्टी. अजून एक चांगलं लक्षात घ्या की दृष्टी सृष्टी असो किंवा सृष्टी दृष्टी असो, दोन्हीमध्येही पदार्थ मिथ्याच आहेत, हे चांगलं लक्षात घ्यायचं. हां, दोन्हीमध्ये पदार्थ मिथ्याच आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची. तेव्हा ते म्हणतात की एवढं करून आम्ही काय केलं, वेदाने किंवा शास्त्रकारांनी अजातवाद पहिला सांगितलं. संसार एक झाला होता हे तो मुळापासूनच ही गोष्ट खोटी आहे. संसार नावाचा पदार्थ झालाच नाही. हां, हेच चिंतन करीत होतो आपण. स्वामी महाराज म्हणायचे की माया आणि माया कार्य सुद्धा अजात आहे. अधिष्ठानाच्या दृष्टीनं माया आणि माया कार्य मिथ्या आहे की नाही?
मिथ्या पदार्थ तत्वता काय असतच आहे की नाही, दिसतो म्हणून आम्ही त्याला मिथ्या म्हटलं, नाहीतर आम्ही त्याला काय म्हटलं असतो, असतच म्हटलं असतो. का आमच्या दृष्टीने असतच आहे, कारण आम्ही आहोत ब्रह्म आणि ब्रह्माच्या ठिकाणी कोणताच पदार्थ नाही, आमच्या दृष्टीनं तो असतच आहे. तुझ्या प्रतीतीला येतो म्हणून आम्ही त्याला प्रतीतीला येतो म्हणून त्याला असत म्हटलं नाही, पण बाद होत असल्यामुळे आम्ही त्याला सतही म्हटलो नाही, म्हणून सदसद विलक्षण अनिर्वचनीय असं तुला सांगितलं. याला म्हणतात बघा खाली खाली यायचं आहे की नाही. शिष्यासाठी श्रीगुरू काय करतात, त्याला अजातवादाचा सिद्धांत कळला नाही तर त्याला विवर्तवाद सांगतात. विवर्तवादाच्या 2 कक्षा सांगतात. पहिली अजातवादाच्या जवळची कक्षा आहे दृष्टीसृष्टी, ती जर त्याला कळली नाही तर तिसरी कक्षा विवर्तवादाची पण कोणती सांगतात, सृष्टी दृष्टी आहे की नाही, विवर्तवाद. वेदांती याच्या खाली येतच नाही, पण श्रुती माता जी आहे किंवा संत जे आहेत ते काय आहे, अत्यंत दयाघन असल्यामुळं सर्व मानव मात्राच्या कल्याणासाठी त्यांची प्रवृत्ती आहे. किंबहुना तेच आपलं जीवित कार्य किंवा अवतार कार्य स्वेच्छेने किंवा भगवद इच्छेने घेऊन आलेले असल्यामुळं ते मात्र सगळ्या मानव प्राण्यांचं उत्थान करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून ते त्या परमात्म्याला ज्ञेय करता आलं नाही तर ध्येय स्वरूपाने त्याचं चिंतन सांगतात, म्हणजे उपासना सांगतात. आता तुम्हाला तर जगताविषयीचा सत्यत्व भ्रम तर काही जातच नाही, मग आता काय पर्याय आहे की नाही मोक्षाचा, तर तुम्ही भगवंताची उपासना करा. उपासना करा. इथं काय बुद्धी निश्चय आत्मज्ञान, बुद्धीचा निश्चय झाला तर तुम्हाला आत्मज्ञान होईल, परंतु तशा प्रकारचं ते विचाराचा प्रांत आहे. आणि विचाराचा प्रांत जर तुम्हाला साधला नाही तर त्यासाठी भावनेचा प्रांत देतात, की शालिग्राम शिळात समोर देऊन तुम्ही त्याचं प्रतीक ध्यान करा भगवान विष्णूंच्या रूपाने. किंवा आता आपलं चाललं ना, आदित्यानामहम विष्णू ज्योतिषाम रविरंशुमान, आदित्यामध्ये विष्णू कोण आहे, मी, त्याची तुम्ही काय करा, उपासना करा. अशा प्रकारच्या उपासना त्यासुद्धा अगोदर वेद निर्गुण उपासना सांगतो, पण निर्गुण उपासना जर तुम्हाला करता आल्या नाही निर्गुण निराकाराची, तर त्याला सगुण निराकाराची उपासना सांगतो. जो परमात्मा तुम्हाला निराकार आहे, आकार तर नाही पण गुणांनी युक्त आहे, त्याला नाही रंग नाही रूप असं आहे, परंतु तो भक्त कल्याणासाठी कृपा सुद्धा करू शकतो असं सांगतं. पण आकारा वाचून आमच्या डोळ्यापुढं काहीच येत नाही, फक्त झावळं वावळं होतं निराकार म्हटल्यावर. मग त्यासाठी सांगतात परमात्मा काय, आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. म्हणून तो म्हणतात की तो परमात्मात काय झाला, नाना रूपाने नटलेला आहे. सत्य जरी वाटत असलं तुम्हाला, जगत सत्य परमात्माही सत्य, परंतु जगत स्वरूपाने सत्य नाही, परमात्मा रूपाने सत्य आहे. परमात्माच त्या रूपाने नटलेला आहे. जिथं जिथं तुमची दृष्टी जाईल त्या ठिकाणी त्या परमात्म्याचं करकटावरी तुळशीच्या माळा असंही चिंतन करा, असं सगुण साकार रूपाचंही चिंतन सांगतं. आता भावनेच्या प्रांतातही एक मन आहे, मनाने ही भावना करावी लागते. ते मनही सूक्ष्म तत्व आहे. त्यामुळं जर कोणाला अशा प्रकारचं ध्यान, ज्या काही अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आपल्या देहाकार वृत्तीचा आवृत्ती करायची, याच्यासाठी लागणारं मनाचं इंद्रियांचा संयम नसला तर अशा पुरुषाला देखील श्रुती माता काय करते, काय हरकत नाही, तू जरी ज्ञान करून घेऊ शकला नाही, तू जरी उपासना करू शकला नाही, तरी तुला अधिकार कशाचा आहे, कर्माचा अधिकार आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी, त्याला कर्म मार्ग सांगतात. स्वे स्वे कर्मण्य अभिरतः कर्म सांगतात. परंतु ते कर्म कोणतं सांगतात, निष्काम कर्मात चरण करा असं सांगतात. ईश्वरार्पण बुद्धीनं करा असं सांगतात. शास्त्र प्रतिपादित कर्म करा असं सांगतात. कर्तृत्वाभिमान आणि फलाभिनिवेश टाकून कर्म करा. आणि ही जर कर्माची युक्ती केली तर तुमचं चित्त शुद्ध होईल, पुढं तुमचं चित्त स्थिर होईल, तुम्हाला श्रीगुरु प्राप्तीची इच्छा होईल, प्राप्त होतील, उपदेश करतील, तत्वमसी महावाक्याचा अहम ब्रह्मास्मी निश्चय होईल, ज्ञान होईल, तुम्ही मुक्त व्हाल. पण कसं, क्रमाक्रमाने हळूहळू ढाळे ढाळे असं त्याला मार्ग सांगतात. आता तो म्हणतो अहो निष्काम काय, प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते, ज्याच्यात काही फलच नाही, कर्म करायचं काय पडलंय त्याच्या बाहेर, मला असं निष्काम भावनेने कर्म होऊ शकत नाही. मग श्रुती काय सांगते की तू काय कर, सकाम कर्म कर, आहे की नाही, कामनापूर्तीसाठी कर्म कर. पण ते कोणतं कर, शास्त्राने ज्या कामनापूर्तीसाठी जो विधी सांगितला आहे त्या विधीपूर्वक कर्म कर. आता हे तर सांगितलं की नाही, ते त्याला जर होत नसेल तर मग त्याला काय सांगते,
त्याला काय सांगते, जायस्व म्रियस्व, तू पुन्हा पुन्हा जन्म घे आणि मर. डुबते रहो, आहे की नाही. पशुपक्षादी तिर्यक योनीला नारकी गतीला तू प्राप्त हो, असं. कारण तुझ्या जीवनाचे जेवढे मार्ग आहे तेवढे श्रुतीनं सांगून हात टेकले त्याच्या पुढं, मग त्याच्यासाठी मग काही सांगत नाही. परंतु हा वेदांताचा प्रकरण ग्रंथ आहे, याच्यात किती खाली येऊन सांगायचं ठरलं तर कुठपर्यंत येणार, सृष्टीदृष्टीवादापर्यंत. त्याच्या पुढं काही नाही. त्याच्या पुढं त्याला लगेच 5वा तरंग सांगणार आणि लय चिंतन कर बाबा, आहे की नाही, लय चिंतन कर असं त्याला सांगणार. आणि त्याच्यात नसेल त्याची गती तर तू तुझा मार्ग चोखाळ, तुझा मार्ग तुला मोकळा आहे की नाही. याच्यासाठी आता किती सांगून तुला उपयोग नाही. कारण तू काय, तुझं प्रज्ञामांद्य म्हणा, विषयासक्ती म्हणा, विपर्य, दुराग्रह, कुतर्क अशा काहीतरी दोषांमुळं तुला याच्यामध्ये प्रवेश होत नाही. आपलं भाग्य आहे, आपल्याला याच्यामध्ये रुची वाटते, हे शास्त्र सत्य वाटतं, हे शास्त्र अत्यंत गौरवशाली आहे असंही आपल्याला वाटतं, हे शिकावा असंही वाटतं, याची अनुभूती घ्यावी असंही वाटतं, याचा प्रचार प्रसार आपण करून समाजाला सुखी करतो अशी आपली भावना आहे. आता थोडं राहिलेलं आहे. थोडं म्हणजे काय, फक्त आता याचा अनुभव आपल्याला आला म्हणजे आपल्याला याच्याविषयी काही वाटणार नाही. अनुभव सुद्धा आहेच आहे, पण याला अनुभव म्हणतात हे आपल्याला वाटत नाही. असा कसा अनुभव झाल्यावर काहीतरी आपल्या चेहऱ्यात काहीतरी तेज यायला पाहिजे, आपल्या जीवनात काहीतरी परिवर्तन व्हायला पाहिजे. अशा प्रकारचे जे अनेक भ्रम आहेत ते भ्रमच आपल्याला काय करतात, प्रतिबंध. नाही तर आता व्हायचे का आपणच आहोत, आहे की नाही. पण याच्यामुळे असा निश्चय होत नाही, म्हणून आपल्याला पुन्हा त्या निश्चयासाठी परत करावं लागतं. आणि त्याला एकच मार्ग आहे, काय सांगितलं काल, मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंत शमाम नित्यम तुष्यंतीच रमंतीच. बरं, हा मार्ग जर आपण केला तर निश्चित प्राप्त होणारच की नाही. भगवान तेषाम सतत युक्तानाम तेषाम एवानु कंपार्थ, आहे की नाही. भगवान म्हणतात की मी त्याला काय, माऊलीची ओवी याच्या बघा, मी विवेक ज्ञान दीप उजळी, मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. आपल्याला खरी ज्ञानाची दिवाळी निश्चित मिळणार आहे. जर कुठं त्रुटी असेल तर आपण योग्य मार्गावर आहेत की नाही. श्रवण मनन ही अंतरंग साधने, त्याच्यावर आपण आरूढ आहोतच, म्हणून त्याच मार्गाने आपण जायचं. आपलं चिंतन इथून सुरू झालं होतं की हा शिष्य जरी कितीही स्वतःच्या बुद्धीनं त्यांचं श्रीगुरूंचं सिद्धांताच्या विरोधी निरूपण करू लागला तरीसुद्धा त्याचं समाधान करण्याचा गुरुजी प्रयत्न करतात. बघा आता हे झालं, याच्यावर श्रीगुरूंनी त्याला तो काय म्हणतो, देशकालाची कारणता आणि आकाशादी सृष्टीची कार्यता, या दोन्हीला कारण कोण आहे, ब्रह्मच आहे, ऐक नाही. मग ब्रह्माची कार्यता कुठं वाचते, तिथं, म्हणजे याचा अर्थ ब्रह्म कोणाचं तरी कार्य आहे. आणि कारणता कुठं वाचते, देशकालाच्या ठिकाणी, म्हणजे ब्रह्म हे ब्रह्माचं कोणीतरी कारण आहे आणि ब्रह्म कोणाचं तरी कार्य आहे, ऐक नाही. याचाच अर्थ ब्रह्माच्या ठिकाणी कार्यकारण भाव आहे. असं ऐकल्याबरोबर गुरुजी सांगतात, आमच्या सिद्धांतात, वेदांत सिद्धांतात कार्यकारण भाव सत्य मुळीच नाही. आमच्या ठिकाणी कार्य आणि कारण हे मिथ्या आहेत, किंबहुना अजातवादाच्या दृष्टीने ते उत्पन्न झाले नाहीत, असा सिद्धांत सांगतात. हा सिद्धांत सांगितला ना, पण हा झाला सिद्धांत. त्याचा प्रश्न काय होता, देशकालाच्या ठिकाणीच कारणता का प्रतीत होते आणि आकाशादी सृष्टीच्या ठिकाणी कार्यता का प्रतीत होते. आता आम्ही म्हटलं संगती लावा, ब्रह्माचीच कार्यता आणि ब्रह्माचीच कारणता, ती तर तुम्हाला मान्य नाही. कारण तुमचा वाद कोणता आहे, अजातवाद, बरोबर आहे ना. तुमचा वाद कोणता आहे, अजातवाद. मग शिष्याचा पुन्हा शंका राहिली, ती राहिली भया देशकालाच्या ठिकाणी कारणता, आकाशादी सृष्टीच्या ठिकाणी कार्यता ही जर ब्रह्माची नाही तर प्रति आहे तरी कोणाची, अशी शंका. आणि ह्या शंकेचं उत्तर देणं श्रीगुरूंना पुन्हा अवशिष्ट राहिलेलंच आहे. श्रीगुरू आता त्याचं उत्तर देतात. देशकालाच्या ठिकाणी कारणता प्रतीत होते ती कोणाची, याविषयी शंका व समाधान. देशकालाच्या ठिकाणी जी कारणता प्रतीत होते ब्रह्माची नसेल तर आहे कोणाची, बरोबर ना. मग आता त्याचं उत्तर शिष्य म्हणतो, पहिल्यांदा शिष्य पहा काय म्हणतो. आता पुन्हा अशी शंका येते की मग देशकालाच्या ठिकाणी कारणता आणि आकाशादी सृष्टीच्या ठिकाणी कार्यता प्रतीत होते ती कोणाची. जर त्याची स्वतःचीच असेल तर योग्य देशकाल कारण आहेत, म्हणून आकाशादी सृष्टी सत्य होईल. आणि जर त्यांची कार्यकारणता स्वतःची नसेल तर त्यांच्या ठिकाणी प्रतीत होते ती कोणाची.
आता ते सांगतात, देशकालाच्या ठिकाणी कारणता आणि आकाशादी सृष्टीच्या ठिकाणी कार्यता प्रतीत होते ती कोणाची? ब्रह्माची. हे तर काही तुम्ही कबूल केलं नाही. मग आता ती स्वतःची त्यांचीच आहे का? देशकालाचीच कारणता आहे आणि त्याच्यामध्येच आकाशादी सृष्टी उत्पन्न होते. ती आकाशादी सृष्टी हे कार्यच आहे आणि ती कार्यता कोणाची? आकाशादी सृष्टीची कार्यता त्या आकाशादी सृष्टीची स्वतःची आहे. आणि देशकालाची कारणता कोणाची? त्यांनी काही ब्रह्माची कारणता घेतली नाही, देशकालाच्याच ठिकाणी कारणता आहे. कोणाची? आकाशादी सृष्टीची. असं जर गुरुजी तुम्ही कदाचित म्हणाल तर अर्थात काय झालं? कारणता कोणाची? त्यांचीच आहे. म्हणजे ती कारणता काय झाली? सत्य आहे की नाही? योग्य म्हणजे देशकाल सामग्री काय झाली? योग्यच झाली. योग्य देशकाल सामग्री झाली कारण त्यांची स्वतःची आहे. ती काही कोणाची उष्णी नाही किंवा ती काही प्रतीला येणारी भासमान मिथ्या नाही. मग देशकालाच्या ठिकाणची कारणता, आकाशादी सृष्टीची कार्यता ही जर त्यांची स्वतःचीच असेल तर मग काय झालं? आकाशाधिक सृष्टी सत्य, देशकालाधिक सत्य असाच अर्थ झाला की नाही? बरं, आता तुम्ही म्हणाल जर त्यांची कार्यकारणता स्वतःची नसेल, नाही आकाशादी सृष्टीची मुळीच कार्यकारणता स्वतःची नाही, तसेच ती ब्रह्माची देखील नाही. मग त्यांच्या ठिकाणी प्रतीत होते ती कोणाची? अर्थात आकाशादी सृष्टीच्या ठिकाणी कारणता आपलं कार्यता आणि देशकालाच्या ठिकाणी कारणता ही प्रतीत होणारी कारण कार्यता ही आहे कोणाची? हे आम्हाला समजलं पाहिजे. बघा आता मी बरेच वेळा आपण चिंतन केलं की 20व्या परिच्छेदापर्यंत फार बारकाईनं लक्ष द्या. याच्यात समजलं का पुढचं सगळ्या ग्रंथाचं धोरण आपल्या लक्षात येईल. तर पाहता श्रीगुरू सांगतात, देशकालाधिकांच्या ठिकाणी कारणता आणि आकाशाधिक प्रपंचाच्या ठिकाणी कार्यता ही त्यांची स्वतःची नाहीत. मायाकृत अनिर्वचनीय देशकाल अनिर्वचनीय कारणतावान प्रतीत होतात आणि आकाशादी प्रपंच मायाकृत अनिर्वचनीय कार्यतावान प्रतीत होतो. आता त्याचं उत्तर दिलेलं आहे की देशकालाची कारणता आणि आकाशादी सृष्टीची कार्यता ही त्यांची स्वतःची नाही, ब्रह्माचीही नाही. मग आहे कोणाची? तर ती मायाकृत आहे, म्हणजे मायेने केलेली आहे. पण मायेने केलेली म्हणजे काय? मायाकृत अनिर्वचनीय. मायेने केलेली ती जी आकाशादी सृष्टीच्या ठिकाणची कार्यता, देशकालाच्या ठिकाणी कारणता ही सर्व मायाकृत म्हणजे मायेचं परिणाम आहेत. हे सर्व काय आहेत? मायेचे. ह्या सर्वांना कारण कोण आहे? परिणामी उपादान कारण कोण आहे? माया आहे. ब्रह्मसुद्धा नाही आणि त्यांचं स्वतःचं सुद्धा नाही, कारण आद्यस्थ पदार्थ आहे. आद्यस्थ पदार्थ कोणाला कारणही होत नाही, बरोबर आहे ना? आद्यस्थ पदार्थ कोणाला कारण होतो का? त्याच्यापासून काही कार्य उत्पन्न होतं का? नाही. म्हणून ही स्वतःची नाही आणि ब्रह्माची नाही. मग आहेत कोणाची? मायाकृत. पण मायाकृत म्हणजे माया सत्य आहे का? नाही. कारण गुणा हा कार्यगुणे संक्रामंती. दुसरं काय त्याचं दुसरा शब्द मी चुकीचा म्हणतो ते हा कारणगुण कारणगुण कार्यानुवर्तनते. कारणाचे गुण हे कार्यात्मध्ये काय होतात? अनुवृत्त होतात, असा त्याचा अर्थ आहे. कारणगुण हा कार्यानुगुणे कारणगुण हा कार्य अनुवर्तनते. कारणाचे गुण कसं कुठं अनुष्ठित असतात? कार्यामध्ये. आता ही जे कारणता आहे ती कारणता कशी निर्माण झाली? तर परिणामी कारण असणाऱ्या मायेमुळं या ठिकाणी ते कारण. माया काय करते? जसं देशकालाची उत्पत्ती करते. ते कसे आहेत? अनिर्वचनीय उत्पन्न होतात. आकाशादी सृष्टी काय आहे? अनिर्वचनीय. हे एक सामर्थ्य कोणाचं आहे? मायेचं. तसंच एकाच्या ठिकाणी कार्यता आणि एकाच्या ठिकाणी कारणता ही सुद्धा कोणी दाखवली? मायाकृत. ही सुद्धा माये. ज्या मायेला आकाशादी सृष्टी उत्पन्न करता येते तिला त्याच्या ठिकाणी आपल्याला कार्यता प्रतीला आणून देऊ शकणार नाही का? जिला नसलेल्या देशकालाची उत्पत्ती करता येते ते देशकाल कारण आहे असं आपल्याला ती दाखवू शकत नाही का? दाखवू शकते, कारण अघटित घटना पटीयशी माया. आता ते सांगितलं. हे झालं का? म्हणजे कोणामुळे? आता संगती सांगितली. ब्रह्माची कारणता कार्यता नाही, स्वतःची कार्यता कारणता नाही. मग कोणाचे? मायाकृत अनिर्वचनीय कारणतावान अशा प्रकारचे देशकाल प्रतीत होतात. आणि मायाकृत अनिर्वचनीय कार्यतावान म्हणजे जणू काही हे कार्य आहे अशा प्रकारची प्रतीती कोणाविषयी येते? आकाशादी सृष्टीविषयी. आणि ती कोणामुळे येते? मायेमुळं येतं. मग असं कसं काय घडलं? कारण कार्य नसताना. मग ते तर
तर विशेष आहे मायेचं, अघटित घटना जे, मग मायेचं ऐश्वर्य ते काय, जे कोणी करू शकत नाही, अघटित गोष्ट आहे ती करू शकते, तिला तर आम्ही काय म्हणतो, माया. आता हे झालं का याचं स्पष्टीकरण. परंतु आता स्वतःच्या सिद्धांताच्या दृष्टीने सांगतात, परमार्थ दृष्टीने देशकाल कारण नाहीत. परमार्थ म्हणजे वास्तव दृष्टी पाहिली तर देशकाल हे सुद्धा कारण आहेत का, आकाशादी सृष्टीचे देशकाल हे सुद्धा कारण नाहीत. परंतु मग कारण नाही तर कारण तर कशी वाटते, कारण देशकालाच्या ठिकाणी परमार्थ दृष्टीनं म्हणजे सिद्धांत दृष्टीनं वास्तव दृष्टीनं देशकाल हे कारण नाहीतच, मुळी नसले तरी मग कशी वाटते, मायाबलाने कशी समजा काही जरी जो पदार्थ नाही ते दाखवण्याचं सामर्थ्य मायेत तरी कसं असणार. जर एखादा पदार्थ शून्य रूप पदार्थ आहे, असत पदार्थ आहे, तर त्याची प्रतीती माया जरी किती असली, ईश्वरही असला तर ऐक नाही, जीवही असला, कोणी असला तरी त्याला कसं दाखवता येईल असे आपल्याला वाटतं. तर ते सांगतात, आता उदाहरण देतात बरं का. परंतु सर्वात महत्त्वाचा दृष्टांत आहे हा. दृष्टांत आपल्याला कळला की सगळ्या ठिकाणी आपल्याला हे लावता येईल. परंतु परमार्थ दृष्टीने देशकाल कारण नाहीत. परंतु जसा पुत्रहीन पुरुष स्वप्नामध्ये पुत्र व पौत्र ह्या दोघांना पाहतो, तेथे पुत्रपौत्राची शरीरे अनिर्वचनीय युगपत उत्पन्न होतात. आता बघा, एखादा मनुष्य आहे ऐक, आणि तो निपुत्रिक आहे, आणि त्याला स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये त्याला मुलगा होऊ शकतो की नाही, नातू होऊ शकतो की नाही. मग त्याला असं स्वप्न पडलं की त्याला मुलगाही झाला आणि त्याला नातूही झाला, असं पडू शकतं की नाही त्याला स्वप्नामध्ये, पुत्र आणि पौत्र. आता तुम्ही सांगा, स्वप्नामध्ये हे पदार्थ युगपत उत्पन्न होतात की पूर्व पश्चात भाव असतो, युगपत उत्पन्न होतात आहे की नाही. स्वप्नामध्ये त्याला ही युगपत उत्पन्न झाली, अनिर्वचनीय उत्पन्न झाली असा बोध असतो का या ठिकाणी पूर्व पश्चात भाव वाटतो. आणि पुत्र आणि पौत्र यांच्याविषयी कार्यकारण भाव असतो की नाही, असतो. तो पुत्राच्या ठिकाणी कारण आणि पौत्राच्या ठिकाणी कार्य अशा प्रकारचं. पुत्राला कारण मी आहे, पौत्राला कारण पुत्र आहे ऐक नाही. पुत्र हा कार्यरूप आहे कोणाचा, पुत्राचा. आपलं पौत्र म्हणजे नातू हा काय, पुत्राचा कार्य आहे, आणि पुत्र हा माझं कार्य आहे, असा कार्यकारण भाव असतो की नाही. आता तुम्ही सांगा, जेव्हा हा कार्यकारण भाव त्याला वाटला तर त्यावेळेला अगोदर तो असतो का अगोदर पुत्र असतो, अगोदर तो असतो का अगोदर पुत्र असतो का नंतर पौत्र असतो. पण जेव्हा स्वप्न पडतं तेव्हा त्याच्या दृष्टीनं पुत्राचं कारण तो अगोदर असतो, नंतर पुत्ररूप कार्य नंतर असतं, पौत्ररूप कार्य त्याच्याही नंतर असतं. आणि हे सगळं स्वप्नामध्ये जेव्हा घडतं तेव्हा ते घडण्यासाठी 3 पिढ्याला लागणारा 1 शतकाचा काळ लागत स्वप्न पडत असतं का, का एक क्षणातच येतं का एकाच क्षणात हे तिन्ही उत्पन्न होतात, तिथं तिन्ही उत्पन्न होतात. मग याच्यात पूर्वोत्तर भाव आहे का, कार्यकारण भाव आहे का, कार्यकारण भाव भासत नाही का, जागृतीत सत्य ठरतो का जागृत आल्यानंतर हा कार्यकारण भाव सत्य ठरतो का मिथ्या ठरतो, मिथ्या ठरतो. हे ठीक आहे ना, एवढं सगळं पाहायचं. आता त्याचं जसा पुत्रहीन पुरुष स्वप्नामध्ये पुत्र व पौत्र या दोघांना पाहतो, तिथे पौत्र पौत्रांची शरीरे अनिर्वचनीय युगपत होतात, तरीही अनिर्वचनीय उत्पन्न होतात. याच्याबद्दल आता आपल्याला स्वप्नामध्ये पुत्र पौत्राची शरीरं ही युगपत आणि सदसद विलक्षण अनिर्वचनीय प्रतिती मात्र उत्पन्न न होताच प्रतितीला येणारी अशी कल्पित मिथ्या आहेत. याविषयी इथं बसणाऱ्या एकाला तरी संशय का नाही, कोणालाही संशय नाही. तरीही असं जरी होतं तरीही मिथ्या उत्पन्न होतात, हे आपल्याला कळलं की नाही, का पटलं ऐक नाही. पण तरीही पुत्र शरीराच्या ठिकाणी पौत्र शरीराची अनिर्वचनीय कारणता आणि पौत्र शरीराच्या ठिकाणी पुत्र शरीराची अनिर्वचनीय कार्यता प्रतीत होते. तरीसुद्धा आपण पौत्र असं सगळं खोटं आहे की नाही, युगपत होतं की नाही, ज्ञान समकालात होतं की नाही, असं असून देखील आपल्याला सगळ्यांचं खरं सांगा अनुभवाचा आपलाप करता येत नाही. स्वप्न जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला काय वाटतं,
पौत्र शरीराची कारणता माझ्या पुत्राच्या ठिकाणी आहे की नाही, बरोबर ना. आणि पुत्राची कारणता, बरोबर ना, कोणाच्या ठिकाणी आहे, माझ्या ठिकाणी आहे. किंवा त्या पौत्राच्या ठिकाणी माझा पुत्र हा काय आहे, कारण. आणि पौत्र हा काय, त्या पुत्राचं काय आहे, कार्य. अशी त्याच्या ठिकाणी कार्यता आणि कारणतेची भ्रांती त्या ठिकाणी होते की नाही. बरं, त्या काळात हे मिथ्या आहे असं वाटतं का सत्य आहे असं वाटतं? सत्य आहे असं वाटतं. पण आता काल आपण भरपूर चिंतन केले, परंतु जागृत आल्यानंतर त्याच्याबद्दल संशयसुद्धा राहत नाही. तरीही पुत्र शरीराच्या ठिकाणी पौत्र शरीराची अनिर्वचनीय कारणता आणि पौत्र शरीराच्या ठिकाणी पुत्र शरीराची अनिर्वचनीय कार्यता प्रतीत होते. तिथं आपल्याला कधीतरी सत्य वाटतं का अनिर्वचनीयच वाटतं? सदसद विलक्षण अनिर्वचनीय अशी ती पुत्र पौत्राची शरीरं आहेत. याविषयी शंका आहे का? काही नाही. तसेच अनिर्वचनीय देशकाल, अनिर्वचनीय कारणतावान आणि अनिर्वचनीय आकाशादी प्रपंच अनिर्वचनीय कार्यतावान प्रतीत होतो. स्वप्नामध्ये याला काय करायचं, जागृतीमध्ये कार्यकारण भाव सत्य आहे असं सांगायचं आहे की नाही. तर त्याला सांगतात स्वप्नातलं पहिलं समजून घे, स्वप्नामध्ये मिथ्या आहे की नाही. तू काय म्हणतो, जिथं जिथं कार्यकारण भाव असेल तर ते वस्तू सत्य असते आहे की नाही. आणि स्वप्नामध्ये कार्यकारण भाव नसतो म्हणून ते काय असतं, मिथ्या. स्वप्नामध्ये कार्यकारण भाव वाटतो की नाही, कार्यकारण भाव अनिर्वचनीय उत्पन्न होऊन भासतो की नाही, मिथ्या असतो की नाही. तरीसुद्धा तो मिथ्या आहे असं भासतं का कार्यकारण भाव सत्य आहे असं भासतं. तरी जागृती आल्यावर तो सत्य ठरतो का मिथ्याच ठरतो? मिथ्याच ठरतो आहे की नाही. मग कार्यकारण भावाची प्रतीती येते म्हणून जागृती सत्य असं म्हणायला गेला तर स्वप्नामध्ये कार्यकारण भाव काय होता, प्रतीतीला येतात. पण ते कसे आहेत, अनिर्वचनीय आहे की नाही. स्वप्नामधले पुत्र शरीराच्या ठिकाणची कारणता ही कशी अनिर्वचनीय प्रतीत होते आहे की नाही. आणि पौत्र शरीराची कार्यता ही अनिर्वचनीय प्रतीतीला येते आहे की नाही, बरोबर ना. पुत्र शरीर हे कार्यच आहे, आपलं कारणच आहे असं वाटतं, आणि पौत्राचं शरीर हे कार्यच आहे असं वाटतं. हे कोणाच्यामुळं, अनिर्वचनीय हे उत्पन्न होतात. कशामुळे, स्वप्नामध्ये कोणता दोष आहे, निद्रा दोष सहित असणाऱ्या अविद्येचा हा काय आहे, परिणाम आहे की नाही. या सगळ्याला कारण कोण आहे, निद्रा दोष सहित असणारी अविद्या ही स्वप्नातल्या कार्यकारण भावाला कारण आहे की नाही. ठीक आहे ना, हेतू आहे. आता बघा, तसेच अनिर्वचनीय देशकाल, अनिर्वचनीय कारणतावान आणि अनिर्वचनीय आकाशादी प्रपंच अनिर्वचनीय कार्यतावान प्रतीत होता. स्वप्नामध्ये सगळंच्या सगळं जागृती सारखंच दिसतं का वेगळं दिसतं? सारखं. तरीसुद्धा आपण जागं झाल्यानंतर आपल्याला निश्चय असतो स्वप्नामधला पुत्र हा निद्रादोषसहित अविद्येचा परिणाम असून ती अविद्या आणि त्या अविद्येचं कार्य ही अनिर्वचनीय मिथ्या आहे की नाही. कार्यकारण भावाची प्रतीती येत असून देखील. तसंच आता ते म्हणतात जागृतीचं काय वेगळं आहे, जागृतीमध्ये तुला कार्यकारण भावाचीच प्रतीती येते. मग जिथं कार्यकारण भावाची प्रतीती येते ती अनिर्वचनीय आहे का नाही. मग अनिर्वचनीय पदार्थ सत्य असतो का? मग अनिर्वचनीय कारण सत्य असतं का अनिर्वचनीय कार्य सत्य असतं? दोन्ही काय असतं, मिथ्या. तत्र कारण कार्यकारणता मिथ्या. तत्र नाम स्वप्ने का जागृती दशायाम अपि का यथा स्वप्ने तथा काय जागरे, यथा स्वप्ने तथा जागरे. ज्याप्रमाणे स्वप्नात तसं जागृत अवस्थेत देखील कार्यकारण भाव काय आहे, मिथ्याच आहे. म्हणता येईल का तुम्हाला? जागृती दशेमधलं जागृती सत्य आहे, कारण तिथं काय आहे, योग्य देशकाल सामग्रीचा काय आहे, भाव आहे, बरोबर का नाही. आणि त्याच्यापासून आकाशादी सृष्टी कार्यरूप सृष्टीचा काय आहे, भाव आहे, कार्यकारण भाव आहे, आणि तो योग्य आहे. योग्य आहे असं स्वप्नात नाही का वाटत, तरी तो अयोग्यच ठरतो की नाही. कार्यकारण भाव आहे असं वाटत नाही का, पूर्व उत्तर भाव वाटत नाही का, तरी तो सत्य ठरतो का, तरी तू स्वप्नाला सत्य म्हणतो का, आहे की नाही. स्वप्नातल्या पदार्थाशी जागृतीला आल्यावर व्यवहार करण्याचा प्रयत्न करतो का, करीत नाही. सगळं जसंच्या तसंच इथं कुठे घडतंय, जागृती. बरं काही फरक सांगा ना, काही थोडा तरी फरक, काहीच फरक नाही. तो जोपर्यंत दुसरं काही शक्कल काढत नाही तोपर्यंत आपल्याला वाटतं असंच आहे की नाही. आपल्याला आपण आता बोधपूर्ण झालो आहे की नाही.
आता सांगतात परमार्थ दृष्टीने देशकाल आणि आकाशादी प्रपंच यामध्ये कार्यकारण भाव मुळीच नाही. परमार्थ दृष्टीनं म्हणजे शास्त्रदृष्टी, वेदांताची दृष्टी, अनुभूती संपन्न पुरुषांची दृष्टी किंवा वास्तव दृष्टी किंवा वस्तुस्थिती याने जर आपण पाहिलं तर आकाशादी प्रपंच कार्य नाही आणि देशकालाच्या ठिकाणी कारणता नाही. बरोबर आहे ना. या रीतीने देशकाल सामुग्री वाचून जागृत प्रपंचाची अनिर्वचनीय उत्पत्ती आहे. स्वप्न पदार्थाची जशी अनिर्वचनीय उत्पत्ती आहे तशी जागृत पदार्थाची देखील अनिर्वचनीयच उत्पत्ती आहे. म्हणून जागृत प्रपंच मिथ्या आहे. आता स्वप्न प्रपंच ज्या कारणाने मिथ्या आहे त्याच कारणाने जागृत प्रपंच देखील मिथ्या आहे. झालं ना. ठीक आहे ना. आता बघा हा या रीतीने देशकाल सामुग्री वाचून जागृत प्रपंचाची अनिर्वचनीय उत्पत्ती होते. त्यांनी आत्तापर्यंत विषय त्यात शंका काय होती, जागृतीला योग्य देशकाल आहेत म्हणून सत्य आणि स्वप्नाला योग्य देशकाल नाहीत म्हणून मिथ्या. परंतु स्वप्नाला तरी एक क्षणकाल आहे आणि पुरितत नाडीमध्ये एका केसाचा काय सहस्रावा म्हणजे हजारावा हिस्सा एवढा त्याचा देश आहे. पण जागृतीला कुठंच देशकाल नाही. मग तुम्हाला योग्य देशकाल आहे म्हणता येईल का? नाही. श्रुतीनं कुठंच सांगितलेला नाही. युक्तीनं देखील देशकाल सिद्ध होत नाही आणि अनुभवात देखील सिद्ध होत नाही. स्वप्नाचा अनुभव सगळ्यांना नाही की नाही. तिथं देशकालाचे आहे का आपल्याला योग्य देशकाल आहेत का? नाही. पण योग्य देशकालाचा अनुभव येतो का? नाही. तसंच मग तरी तो बाधित होतोच की नाही. तसंच जागृतीमध्येही देशकाल नाहीत आणि आकाशादी सृष्टीही नाही आणि देशकाल कारणही नाहीत आणि आकाशादी सृष्टी कार्यही नाही. तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचं जे स्वप्नाप्रमाणे भासतं. अर्थात हा काय हे सर्व आकाशादी सृष्टी स्वप्ना आपल्या जागृतीमधली आणि त्याचं कारण असणारं देशकाल आणि त्याचं मूळ कारण असणारं अज्ञान हे सर्वच्या सर्व अनिर्वचनीय आहेत असं सांगायचं. म्हणजे का दुसरं काय म्हणायचं, देशकाल सामुग्री वाचून जागृत प्रपंचाची म्हणजे जागृत प्रपंचाला देशकाल कारण सामुग्री नसताना हा जागृत प्रपंच भासतो. जसं स्वप्नामध्ये योग्य देशकाल सामुग्री नसतानाही काय निद्रा दोषसहित अविद्येमुळं स्वप्न भासतं, तसं या ठिकाणी योग्य देशकाळ नसताना देखील या ठिकाणी मायाबलाने मायाकृत अनिर्वचनीय अशा प्रकारचे देशकाल उत्पन्न होतात आणि त्यांच्या ठिकाणची कारणता भासते आणि त्या देशकालापासून काय आकाशादी सृष्टी उत्पन्न होते अनिर्वचनीय आणि तिच्या ठिकाणी अनिर्वचनीय कार्यतेची प्रतीतही येते. वास्तविक जागृती ही स्वप्नावरून येतकिंचितही भिन्न नाही. पण आपण दररोज म्हणतो यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. स्वप्नातला प्रपंच कोणाचा विस्तार आहे? माझ्या मायेचा आहे. आणि जागृतीचा प्रपंच कोणाच्या मायेचा आहे? ईश्वराच्या मायेचा आहे का माझ्याच मायेचा आहे? माझ्याच मायेचा आहे की नाही. कारण ईश्वराची माया ईश सृष्टी ह्या कल्पना कोणी केल्यात? ईश्वराने केल्या का मीच केल्या का? मीच याचा कल्पक आहे. याच्याबद्दल काही शंका नाही ना. वा. तर आता सांगतात स्वामी महाराज म्हणजे बन गया चांदी माहिती आहे ना गोष्ट, बन गया चांदी. आता शिष्य म्हणतो या एकंदर विवेचनावरून स्वप्न प्रपंच मिथ्या आहे असा निश्चय होतो, पण स्वप्नाप्रमाणे जागृत प्रपंच ही मिथ्या आहे असे वाटत नाही. बघा आपण जर सारखं चिंतन करत गेलो हे जे सांगितलेल्या गोष्टी खरोखर ह्या इदम इथम अशाच आहेत का, ह्या जोपर्यंत आपल्याला कळत नाही, जोपर्यंत त्या अधिष्ठानाचा साक्षात्कार होत नाही, जगन मिथ्यात्वाचा दृढ निश्चय होत नाही, तोपर्यंत आपल्याला काय करावं लागेल? हेच करावं लागेल, पुन्हा पुन्हा करावं लागेल. म्हणून वारंवार चिंतन केल्याने ह्या गोष्टी आपल्याला कळतात, वारंवार चिंतन केल्याने पटतात, झेपतात, आपण त्याच्यात रंगून जातो. तर आता इथं बघा, आता इथं सांगतात की हे शिष्य म्हणतो बरं का, आता हे सगळं ऐकल्यावर तो म्हणतो वास्तविक शिष्य काय करायला निघाला होता माहिती आहे का? 6व्या तरंगात स्वप्न जे आहे ना, जागृत प्रपंचावरून स्वप्नाला सत्य ठरवायला निघाला होता. पण गुरूंनी त्याला काय म्हणतो आपण, चुचकारून त्याला इथपर्यंत आणलं तर निदान स्वप्न तरी मिथ्य आहे. तो काय जागृती तर सत्य आहे पण स्वप्नसुद्धा सत्य. पण त्याला असं सांगता त्याला कुठपर्यंत तरी तो आला.
तर इथपर्यंत आला बघा. या एकंदर विवेचनावरून म्हणजे आत्तापर्यंत हे जे 18 परिच्छेदामध्ये चिंतन झालं, या 18 परिच्छेदावरून स्वप्न प्रपंच मिथ्या आहे असा निश्चय होतो. स्वप्न प्रपंच मिथ्या आहे याच्याबद्दल मला आता संशय राहिला नाही. पण स्वप्नाप्रमाणे जागृत प्रपंच ही मिथ्या आहे असे वाटत नाही. म्हणजे युक्तीनं जरी हे आम्हाला कळलं आहे की नाही, तरीसुद्धा अजून मला जसा स्वप्न प्रपंच मिथ्या आहे याच्याविषयी माझा निश्चय होतो, तसा जागृत प्रपंच स्वप्ना इतकाच मिथ्या आहे असं मला अजून वाटत नाही असं तो सांगतो. एक चांगली गोष्ट आहे की तो याच्या त्याच्याकडे सांगत नाही, आमच्या गुरुजींना कळत नाही मी दिलं मधूनच सोडून असं नाही म्हणत. तो त्यांच्याजवळ सांगतो की बाबा मला अजून कळत नाही. स्वप्न नाही तर काय दुसऱ्याला सांगायचं आहे, हे नुसतं बोलतात मिथ्या प्रपंच मिथ्या, बुद्धीवर आरूढही होईना काय होईना, आता कळेल मग कळेल, 8 महिने झाले 9 महिने 2 महिन्यात सगळी परीक्षा होणार आणि अजून गाडी तिथंच आहे की नाही. नाव खुंटीला बांधल्या सारखी आहे की नाही, रात्रभर ओलवली आणि खुंटीला बांधली आणि समुद्राच्या परतीराला जाईल कशी गेलीच नाही आहे की नाही. तर एवढा वेळेपणा स्वीकारण्यापेक्षा तो मनुष्य नशाखोर होता म्हणून त्याचं झालं. पण मी तसा आहे का आहे की नाही, मी अगोदरच सावध झालो. या एकंदर विवेचनावरून स्वप्न प्रपंच मिथ्या आहे असा निश्चय होतो, पण स्वप्नाप्रमाणे जागृत प्रपंच ही मिथ्या आहे असे वाटत नाही. स्वामी महाराज सांगायचे की अनन्यता फळ देत असते. कोणताही शास्त्र हा जो ग्रंथ आहे ना, हा जर एवढ्या महापुरुषांनी लिहिला तर हा सगळा कळेपर्यंत वारंवार आपण त्याच्याशी प्रयत्नपूर्वक म्हणजे काय झटा घेणं, त्याच्याशी लढणं आहे की नाही. याच्या ठिकाणी एखादा महापुरुष असेल तर त्याच्याही ठिकाणी लगेच ताबडतोब लगेच परीक्षा करून नाही करायचं. आपले काय अधिकार वाढवायचा किंवा आपले काय त्याला काय म्हणतो आपण अंतर्मुख निरीक्षण करायचं. नाहीतर सारखं मनुष्य पायाला भोवऱ्यासारखा भोवरा बांधल्यासारखा फिरतच राहतो आणि शेवटी त्याच्या काही पदरात पडत नाही. तेव्हा जर आपण केवळ शास्त्राविषयी अनन्यता धारण केली तर अनन्यता हीच फल देत असते, कारण अन्याश्रयाचा त्याग केलेला आहे म्हणून ती फल देत राहते. म्हणून आता या ठिकाणी हा शिष्य तसा आहे, तो म्हणतो की आतापर्यंत प्रपंच जागृत प्रपंच मला मिथ्या वाटत नाही, पण स्वप्न प्रपंच मात्र मिथ्या वाटायला लागला. आता श्रीगुरु त्याला सांगतात की हे काय नाही तुझं बुद्धिदोष आहे असं त्याला म्हणत नाही. बाबा काय हरकत नाही, आता कसा का होईना स्वप्न प्रपंच तरी तुला मिथ्या वाटला ना, आता अर्ध काम झालेलं आहे. आता फक्त काय आहे तसंच जागृत प्रपंच मिथ्या वाटायला होतं एवढं ना, म्हणजे 18 परिच्छेदात अर्ध काम झालं आहे की नाही. 66 परिच्छेद आहे याच्यामध्ये, 69 ना, 18 चौक 72 आहे की नाही. म्हणजे 1/4 काम झालेलं आहे, 3/4 काम काय आहे बाकी आहे. तो 3/4 शेवटी ते काय म्हणणार आहे, तो अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे असं तू म्हणणार आहे. तुला स्वप्न प्रपंच मिथ्या वाटला, आता जागृत प्रपंच मिथ्या वाटेल आहे की नाही. जागृत आणि स्वप्न हे प्रपंच हे ज्याचं कार्य आहे ती कारण मायासुद्धा काय वाटेल मिथ्या. मग ते मिथ्या कार्यकारणाचा बाद केला की खाली काय राहील अवशिष्ट अधिष्ठान. ते अधिष्ठान कोण असेल, ब्रह्म आहे की नाही. आणि त्या अधिष्ठानाला तू काय म्हणशील, मी आहे की नाही, आहे की नाही. आता गुरुजींना वाटतं की आता काही का होईना त्यांना थोडासा दिलासा आला की आपले प्रयत्न निष्फळ नाहीत, म्हणून ते म्हणतात आता हां काय बोला त्याचे ब्रह्म राहिले. हां आता मी म्हणण्यासाठी लागते बुद्धी, हां ते आहे अविद्येचं कार्य. हां अविद्येचा बाद झाल्यानंतर ते मी म्हणणाऱ्या बुद्धीचाही बाद झाला. होय. खाली राहिले त्याला मी तरी म्हणायला कोणी राहिलं नाही. आम्ही म्हणतो आपलं आता तुम्हाला ते तुम्ही बसले म्हणून आम्ही म्हटलं, त्यावेळेला मी म्हणायला तुम्ही राहणार नाहीत, हे खरंच गोष्ट आहे. फक्त याचं एवढंच सिद्ध झालं का अजून मी आहे एवढं म्हणून आपण हे असं बोलू शकतो, बरोबर आहे. त्यावेळेला मी तरी राहील का, अहम ब्रह्मास्मीमधला अहम राहील का, नाही राहणार. पण हे स्वपरवृत्ती काय निर्वाहकत्व तरी तुम्हाला आता याच्यातच कळून घ्यावं लागेल ना. वृत्ती स्वप्न हे सगळं गृहीत धरून बोल, काहीतरी अद्वैत सांगावे बोले. तर आता आपण तासभर बसलो तर असं काय होईल का कोणाला, गुरुस्तु मौनम व्याख्यानम, गुरु बसले मौन धरून, आम्ही तासभर बसलो आणि शंका केली नाही. परंतु गुरुस्तु मौनम व्याख्यानम शिष्य तू छिन्न संशया, आमच्या सगळ्या शंका निवृत्त झाल्या. त्या रमण महर्षींच्या जीवनामध्ये एकच स्रोत आला आणि त्यांच्यासमोर बसला आणि त्यांनी त्यांच्याकडं पाहिलं. तो 2 तास बसला, तो म्हणला माझ्या सगळ्या जीवनाचं सार्थक झालं. म्हणजे 2 तासात काहीच बोलला नाही.
आणि तो गेला. ते म्हणे असे काही हे लोक म्हणे बघा ना, भावनेनी अशी काहीतरी कल्पना केली यांनी, त्यांनी आमच्याकडं कृपादृष्टीनं पाहिलं आणि मग आम्हाला कुर्मीसारखं आमचं रक्षण केलं. जे गणपती म्हणून एक पंडित होते त्यांच्याजवळ, ते म्हणे हे लोक असे भोळे, शास्त्रचिंतन करत नाही, चर्चा करत नाही आणि लगेच म्हणतात की शिष्य असतो छिन्न संशय. माझ्या जीवनातले सगळे संशय केवळ रमण महर्षींच्या सहवासातच नाहीसे झाले. गुरुनी बोललं नाही आणि शिष्यानी ऐकलं नाही आणि सगळ्या शिष्या काय झालं, निराकरण. असं कसं होऊ शकेल, आहे की नाही. म्हणून ते दक्षिणामूर्ती स्तोत्र आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही पहा, त्याच्यामध्ये एक आम्हाला एक स्तोत्र एक मिळाले चोखंबाचं. तर आता मी मध्यंतरी वाचलं एक दिवस, तर त्याच्यामध्ये त्यांनी खूप लिहिलं आहे की ही चिन्मुद्रा वगैरे. तर त्यात जाऊ द्या, थोडक्यात सांगतो असं की गुरु तेवढ्या अधिकाराचे आहेत आणि शिष्य तितक्या अधिकारात आहे. अशा अधिकाराचे लोक किती आहेत, कमी आहेत असे. त्यामुळं हे बोलावंच लागतं. अद्वैत सांगावे बोले, हो हो आला माझ्या लक्षात. त्या ठिकाणी तुम्हाला असं म्हणायचं आहे की जे गीता भाष्यामध्ये सांगितलं ना, तिथं मी कुठं राहतो, तर तुम्ही काय म्हणता, खाली राहील ब्रह्म, ते झालं ब्रह्म राहिलं, ते कसं झालं परोक्ष, आहे की नाही. आणि त्याला मी म्हटल्यानंतर ते ब्रह्माचं काय झालं अपरोक्ष, आहे की नाही. इथपर्यंत आम्ही सांगतो. मग याच्यानंतर ते ब्रह्म जे ते सोपाधिक ब्रह्म राहतं का सोपाधिक अहम राहतो. उपाधीचा भाग केल्यानंतर सोपाधिक ब्रह्म राहतं का सोपाधिक अहम राहतं, निरुपाधिक राहतं. निरुपाधिक हे त्याला अहम म्हणायचं का त्याला ब्रह्म म्हणायचं का ते आवाजचे आहे. इथपर्यंत जाण्यासाठी, त्या आवाजच्याकडे जाण्यासाठी तुम्हाला सांगावंच लागलं की नाही. हे वर्गातल्या मुलांना तुम्ही सर्व गप्प बसा, आणि तो वर्ग गप्प झाला की नाही, गप्प झाला. गप्प कशाने झाला, बोलण्याने झाला की नाही. तसं वेदांताचं बोलणे, वेदांत बोलत राहतो, बोलता बोलता कुठं नेतो तुम्हाला, बोल अबोलने बोले, ऐका, अबोलण्यापर्यंत नेतो. ही सगळ्या यांच्या ज्या मर्यादा किंवा ह्या बोलण्याच्या ज्या शब्दाच्या कक्षा, ह्या सगळ्या आपल्या लक्षात ठेवूनच हे संवाद असतो वेदांताचं. लक्षात आलं ना. कक्षा सोडू नये, आम्ही तुम्हाला शब्दाने ज्ञान करून देतो, हां असं आम्ही म्हणत आहे. आम्ही पण म्हणतो कैसे बोटाने दाखवू तुला, असंच आमचं पण म्हणणं आहे. असू दे. आता बरं का, गुरुजी कसं म्हणतात हे चांगलं लक्षात, काय बोला नाही आता होऊ दे हे आणि नंतर विचारा. कारण ह्याच्यातला जो विषय आहे तो विषय समजावून घ्या. या ठिकाणी एक सर्वात गोष्ट जी तुम्हाला माहीत आहे, सर्वांना माहीत आहे की मी हा शब्द जो आहे तो कसा राहील, तर राहणार नाही हे सगळ्यांना काय आहे माहीतच आहे. सर्व आवाजचे चिंतन झालं. याच्या व्यतिरिक्त काय असलं तर विचार. हां, मला हे म्हणायचं होतं किंवा त्याला मी म्हटलं नाही मी, हां, ते जे आवाजचं उरलं, हां, तर त्या साधकाचं कदाचित समाधी अंगाने जर अभ्यास होत नाही ना, ते ज्ञानच आहे असं. हां, त्या साधकाचं आता जो त्याने त्या मीचा पण समजा खाली जे उरलं मग ते समाधी कोणाची अवस्था आहे, ते समाधीचा काय संबंध आहे. मग त्याचं काही चुकत नाही ना असं म्हणा. अहो तेच पाहिजे शास्त्राला. फक्त काय म्हणून आपल्याकडे समाधी हा त्याचा निकष नाही सांगितला. निश्चय काय, निकष काय सांगितला, बुद्धी निश्चय आत्मज्ञान. असा तुमचा एकदा निश्चय झाला की त्याच्या पुढे तुम्हाला समाधी केलाच पाहिजे असा कुठलाही आग्रह नाही. बुद्धी राहत नाही ना, मग निश्चय करायला. अरे राम, हेच उत्तर जर पाहिजे असेल तर याचं उत्तर माऊलीने दिले. हे अनुभवाची जोगे नो हे बोलायचे. ह्या गोष्टी अनुभूतीच्या आहे. शब्द संपला, हां, गुरुजींचा वाद संपला आणि शिष्य स्वरूपस्थ झाला. ही जी स्थिती आहे हिचं वर्णन कसं काय करता येईल, तिथं काय राहतं, हे काय फक्त अनुभवाची जोगे नो हे बोलायचे. तुम्ही त्याच्याही पुढे जर विचारणार की तिथं अनुभव तरी कसे, अनुभव घेणारा वेगळा, हे सगळं काहीच नाही. हे म्हणून ते सुद्धा काय आहे पुन्हा अनुभवाची जोगे नो हे बोला ऐसे. शास्त्राला जिथपर्यंत बोलता येईल तिथपर्यंत श्रुती नेती नेती म्हणते. श्रुतीत सुद्धा काय म्हणतात, न इति नीती नयती म्हणून काय पुढे जाणू गेला वेद मौन, हा वेदो जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैचे. हे महापुरुष जेवढं होता येईल तेवढं सांगतात आपल्याला. ह्या मिथ्यात्व निश्चयामध्ये आपली स्थिती अशीच आहे की नाही, जागृती सत्यच वाटते आणि स्वप्न मिथ्या इथपर्यंत पडतं, पण जागृती तशीच आहे, मिथ्या आहे असं वाटत नाही. बरोबर ना. बघा, या एकंदर विवेचनावरून स्वप्न प्रपंच मिथ्या आहे असा निश्चय होतो, पण स्वप्नाप्रमाणे जागृत प्रपंच ही मिथ्या आहे असे वाटत नाही. असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा पुन्हा सांगतो, थोडं विषयांतर झालं की पुन्हा मागचं अनुसंधान सुटून जातं. तर
या ठिकाणी तो काय म्हणतो, स्वप्न प्रपंच मिथ्या आहे. आता श्रीगुरू त्याला असं सांगतात की ते समजतात की निम्म कार्य आपलं झालेलं आहे, यानी स्वप्न प्रपंच तर निश्चित मिथ्या आहे असा याच्या बुद्धीचा निश्चय झालेला आहे. आता काय राहिले खाली, फक्त जागृत प्रपंच मिथ्या एवढंच याच्या बुद्धीवर आरूढ करायचे किंवा याला पटवून द्यायचं. मग आता त्यालाच विचारतात, स्वप्न प्रपंच मिथ्या आहे असं तुला वाटतं ना, तर हा स्वप्न प्रपंच मिथ्या आहे असा निश्चय तुझ्या मनात कसा झाला? स्वप्न प्रपंच मिथ्या आहे तू कसं काय तुझ्या मनात निश्चय झाला? मनात म्हणजे तुझ्या बुद्धीनं निश्चय कसा केला हे सांग. कोणाला विचारतात? शिष्यालाच विचारतात. काही प्रश्न जे आहे ना, तर ते प्रश्न कोणाला, उत्तर कोणाकडून काढायचं असतं? प्रश्नकर्त्याकडूनच बरंचसं उत्तर काढायचं. आजकालची ही BEdची जी पद्धत आहे ना, ती मुलांनाच प्रश्न विचारायचा आणि उत्तरंसुद्धा सांगायची नाही, त्यांच्याकडूनच काढून घ्यायची आणि तीच मग त्यांना सिद्धांत रूपाने सांगायची. असं बरोबर आहे ना दादा? BEdचं अशी पद्धत आहे. तर त्याच्याप्रमाणे इथे विचारतात, तुला स्वप्न मिथ्या वाटलं तर स्वप्न मिथ्या कशावरून वाटलं ते सांग. स्वप्नाप्रमाणे जागृत पदार्थास मिथ्यात्व सिद्धीविषयी शंका व समाधान. थोडं पाय याच्यातलं, आता काय जास्त होणार नाही, वेळ झाली. तर शिष्य म्हणतो, स्वप्नातील श्रीपुत्राधिक स्वप्नामध्ये सुखदुःखाला हेतू आहेत, जागृतीत त्यांचा काही एक उपयोग होत नाही, त्यांचा अभावच होऊन जातो, म्हणून ते मिथ्या आहेत असा माझा निश्चय झाला. स्वप्नस्थ पदार्थ मिथ्या का? तर तो म्हणतो स्वप्नातले आपल्याला स्त्री पुत्र स्वप्नात आले तर समजा ते अनुकूल असतील तर आपल्या सुखाला हेतू होतात, प्रतिकूल असतात तर दुःखाला हेतू होतात. पण जागृतीत आल्यानंतर ते स्त्रीपुत्र आपल्याला सुखदुःखाला हेतू होतात का? नाही, का त्यांचा अभावच होऊन जातो, म्हणून ते काय आहे? मिथ्या. म्हणजे एका अवस्थेमध्ये स्वप्नावस्थेमध्ये जे स्त्रीपुत्र आपल्या हर्ष शोकाला कारण होतात ते फक्त स्वप्नावस्थेपुरतेच होतात आणि एकदा का जागृत झालं की ते सुखदुःखालाही कारण होत नाही, किंबहुना त्यांचा अभावच होऊन जातो. अर्थात ते पदार्थ काय आहे? मिथ्या. एका तेवढ्या अवस्थेपुरते स्वप्नामध्ये असतात, जागृतीत आल्यावर ते नसतात, म्हणून ते पदार्थ काय आहेत? मिथ्या आहेत असं माझा निश्चय झाला असं त्यांनी सांगितलं. आता गुरुजी त्याला सांगतात, अरे याच तुझ्या युक्तीने जागृत प्रपंच मिथ्या नाही का ठरणार? आता हीच युक्ती आहे तुझी. काय? स्वप्नातले पदार्थ मिथ्या का? जागृतीत आल्यावर त्यांचा काहीच उपयोग नाही, किंबहुना त्यांचा अभावच होऊन जातो असं तू म्हणतो. आता आम्ही तुला असं विचारतो, जागृत प्रपंच तो जागृत प्रपंच, आता मी वाचतो, अरे याच तुझ्या युक्तीने जागृत प्रपंच मिथ्या नाही का होणार? जसा स्वप्नातील पदार्थाचा जागृतीत काही उपयोग होत नाही, त्यांचा अभाव होऊन जातो, त्याचप्रमाणे जागृतीतील पदार्थाचा स्वप्नामध्ये काही उपयोग होत नाही. स्वप्नातल्या पदार्थाचा जागृतीत उपयोग नाही म्हणून ते मिथ्या. तर जागृतीतले पदार्थ जरी स्वप्नात कुठं उपयोगाला येतात? हां, स्वप्नात तहान लागली तर जागृतीतले किती पाणी उश्याला असू द्या, काय उपयोग आहे का त्याचा? नाही. त्याचा काय होऊन जातो? स्वप्नामध्ये अभावच होऊन जातो. मग त्याला मिथ्या म्हणायचं का सत्य म्हणायचं? तूच ठरव. ऐक, त्यालाच प्रश्न विचारतात आणि त्याच्याकडूनच काय करतात? उत्तर काढून घेतात. त्यांचाही स्वप्नात अभावच होऊन जातो. मग जागृतीतील पदार्थ मिथ्या का नव्हेत? तो काय म्हणतो? जागृतीतील पदार्थ मिथ्या कसे? ते म्हणतात स्वप्नातले पदार्थ मिथ्या कसे? मग ज्या कारणाने स्वप्नातले पदार्थ मिथ्या, त्याच कारणाने जागृतीतील पदार्थ मिथ्या कसे नाहीत? जागृतीतील पदार्थांचा स्वप्नात इतकिंचितही उपयोग होत नाही. याचबद्दल एका राजाची कथा 5व्या तरंगाच्या आरंभीस सांगितली आहे, तिचा पुन्हा विचार करा. आता तुम्ही 5व्या अध्यायामध्ये सांगितलेलं की जागृतीतल्या पदार्थाचा स्वप्नात काहीच उपयोग नाही आणि स्वप्नातल्या पदार्थाचा जागृतीत काही उपयोग नाही. हे कोणाच्या राजाच्या काय त्या राजाचं नाव होतं? राजाचं नाव नव्हतं. त्या राजाला काय झालं सांगा? कोला चावला, आहे की नाही? आणि कोला चावल्यावर कोणत्या जागृती अवस्थेत चावला का स्वप्नात चावला? स्वप्नावस्थेमध्ये चावला. आणि तो कोण होता? राजा. आणि त्याला वैद्य भेटला का? वैद्य भेटला पण पैसे मागितले का? पैसे देऊ शकला नाही. मग त्याच्यासाठी याचना करायला लागला की नाही? आहे की नाही? आणि मग त्याच्या जागृतीत कोला चावायला तरी कोणाची हे होती का ताकद? सैन्य होतं का नाही जवळ, पण साधा कोल्याने चावला. आणि वैद्य उशाला होते की नाही, तरी वैद्य त्याला मिळाला नाही. आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ काय झाला? जागृतीतले पदार्थ स्वप्नात उपयोगाला आले नाही, म्हणून ते काय आहेत? मिथ्या आहेत असं त्याचा काय झाला? निश्चय झाला. जागृतीतील पदार्थाचा स्वप्नात इतकिंचितही उपयोग होत नाही. याचबद्दल एका राजाची कथा
5व्या तरंगाच्या आरंभी सांगितले आहे तिचा पुन्हा विचार करा. पुन्हा विचार करा म्हणजे डोळ्यापुढं आणा. विचार काही झालेलाच आहे की नाही. आता शिष्य म्हणतो जागृतीतील पदार्थ मिथ्या नाही त्याचे दुसरे कारण. आता हे कारण तर त्याला काय सबळ पुरावा देता आला नाही आहे की नाही. मग आता तो काय करतो दुसरं सांगतो. शिष्य म्हणतो जागृतीतील पदार्थ मिथ्या नाही त्याचे दुसरे कारण आहे. तो म्हणतो हे नाही कारण, त्याचा उपयोग होत नाही, मी बोललो पण हे नाही कारण. बरोबर आहे तुम्ही म्हणता, माझ्या मनात मला दुसरंच म्हणायचं होतं पण अगोदर सहज तोंडातून येऊन गेलं आहे की नाही. ते मग तो म्हणतो काय कारण आहे तर जागृती हे असंच चालतं ना आपले संवाद व्यवहार असाच चालतो ना. वेदांतात गेलो तरी आपण व्यवहार काय करणार असाच करणार आहे की नाही. तर जागृतीतील पदार्थ मिथ्या नाहीत याचे दुसरे कारण आहे. दुसरे काय कारण आहे ते असे की स्वप्नानंतर मनुष्य पुन्हा जागृत होतो तेव्हा पहिल्या जागृतीतील जे पदार्थ असतात ते दुसऱ्या जागृतीत असतात. तसे प्रथम स्वप्नाचे पदार्थ दुसऱ्या स्वप्नाच्या वेळी नसतात. म्हणून स्वप्न पदार्थाहून जागृत पदार्थांचा भेद आहे याकरिता मिथ्या नाही अशी शंका येते. मला दुसरंच म्हणायचं होतं. तो म्हणतो काय म्हणायचं होतं. तो म्हणतो स्वप्नामध्ये आणि जागृतीमध्ये दुसरा फरक आहे. ज्या वेळेला आपण आता जागृतीत आहोत आहे की नाही, आता जागृतीत हे सगळे पदार्थ आपल्याला दिसतात. आपण सुषुप्तीत गेलो किंवा स्वप्नात गेलो त्यावेळेला हे पदार्थ दिसतात का नाही. पण पुन्हा जागे झाले का कालचेच घर कालच्याच व्यक्ती जशाच्या तशा दिसतात की नाही. तसं स्वप्न आणि जागृतीत फरक नाही म्हटलं तर आजच्या स्वप्नात जे पदार्थ आपल्याला दिसले ते उद्याच्या स्वप्नात तसेच्या तसे दिसायला पाहिजेत का नाही, दिसतात का नाही. मग जागृती आणि स्वप्न यांच्यामध्ये भेद नाही असं तुम्हाला म्हणता येईल का. यत्किंचितही भेद नाही तुम्ही म्हणता आणि मी म्हणतो याच्यामध्ये थोडासाही अभेद नाही आहे की नाही. केवढा फरक आहे. एका जागृतीतले पदार्थ दुसऱ्या जागृतीत जसेच्या तसे दिसतात तसे एका स्वप्नातले पदार्थ दुसऱ्या स्वप्नात जसेच्या तसे दिसत नाही. आता तर ही युक्ती अकाट्य आहे की नाही. जागृतीतील पदार्थ मिथ्या नाही त्याचे दुसरे कारण आहे ते असे की स्वप्नानंतर मनुष्य पुन्हा जागृत होतो तेव्हा पहिल्या जागृतीतील पदार्थ असतात तेच दुसऱ्या जागृतीत असतात. तसेच प्रथम स्वप्नाचे पदार्थ दुसऱ्या स्वप्नाच्या वेळी नसतात. म्हणून स्वप्न पदार्थाहून जागृत पदार्थांचा भेद आहे आणि याकरिता मिथ्या नाही अशी शंका आहे. आता ही शंकेबद्दल आपल्याला काय उत्तर आहे खरं सांगा. आता मनातल्या मनात शोधा का ही शंका अकाट्य आहे की नाही आहे की नाही. या मागच्या उत्तरात आपल्याला काय वाटलं होतं बरोबर आहे की नाही. आता काय वाटतं हेही काय आहे मग शिष्याचं बरोबर आहे का गुरुचं बरोबर आहे याविषयी आपलं काय मत आहे. दोघंही जेव्हा बोलतात तेव्हा दोघांचंही बरोबर आहे. आपण आपलं काय मत आहे की नाही. आपली स्थितीसाठी मनच करून ठेवली आहे की नाही. आपल्याला सासर आणि माहेर दोन्ही काय वाटतात सारखे वाटतात आणि सासर आणि माहेर जिला सारखं वाटतात तिला काय म्हणतात. हा हे आता मात्र पक्क आता मात्र पक्के वेडे आहे का नाही. याची व्याख्या सुद्धा ज्यांना करता येत नाही. स्वामी महाराज म्हणायचे हे का वाटतं तर वेडीला सासर आणि माहेर सारखंच असतं. हे म्हणतात त्याला शहाणं म्हणावं म्हणजे आता पक्के वेडे आहे की नाही. हा नाही आमच्या लक्षात आलं पण आम्हाला संधी मिळाली. बरं आता उद्या जरी याचं उत्तर मिळालं तर आपल्याला काय याच्याबद्दल सुखदुःख वाटणार नाही. आपली काही घाई आहे का कारण आपल्याला दोन्ही काय आहे सारखंच आहे की नाही. उद्या पाहू. पुंडलिक वरदा ज्ञानेश्वर.